चिकन 65 चिकन 65 बनवण्यासाठी चिकनचे मऊ पीस आपण स्वच्छ धुवून एका भांड्यामध्ये निथळत ठेवायचे आणि त्यातलं पाणी निघून गेल्यानंतर त्याच्यामध्ये मैदा, कॉर्नफ्लॉवरचं मीठ आणि आलं लसूण पेस्ट हे त्यात मिक्स करायची आणि ते एकजीव करून घ्यायचं आहे. सोबत थोडंसं हळद पण टाकायचं आपल्याला, म्हणजे ते निर्जंतुक होतं. चिकनमध्ये जे काही तुकड्यामध्ये काही जंतू असतील बारीक सारे ते निर्जंतुक करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये हळद थोडी मिक्स करतो. सोबत चवीला थोडंसं तिखट, हे कोरडं तिखट आहे, ओला मसाला नाही आहे पण तिखट आहे. थोडासा ओला मसाला तुम्हाला आवडत असेल तरी टाकले तरी चालेल. सोबत थोडंसं अंडं हे फोडून त्यात मिक्स करायचं आहे. अंड्याचा पिवळा बलक आणि पांढरा हे दोन्ही त्यात घ्यायचं आहे आपल्याला. अंडे व्यवस्थित छान फोडून घ्यायचं आहे. अंड्याचा टरफूचा तुकडा त्याच्यामध्ये पडता कामा नये. सोबत चवीला मीठ, हे सर्व हटून घ्यायचं आहे आपल्याला, एकजीव करून घ्यायचं आहे. त्याचा चमचा घ्यायचा आहे, चमच्याने हलवून घ्यायचं आहे. चिकन 65 संपूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे. काही लोक चिकन 65 बनवण्यासाठी त्यात लाल रंगाचा वापर करतात, तो आपण वापरायचा नाही. लाल रंग हा जीवनाला हानिकारक असतो. दिसायला छान दिसतं पण तो लाल रंग आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. पण लाल रंग न टाकता आपण तिखट टाकलं तरी त्यात थोडासा लालसर रंग येतो. त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मिक्स दही पण मिक्स करायचं आहे, त्याने थोडीशी चांगली चव येते. अर्धा किलो चिकनसाठी आपण 2 अंडी पण त्यात मिक्स करून घेतले. मोठा सर्व्हिस चमचा म्हणजे सर्व्हिस स्पून तेवढा आपण त्यात दही पण घेतलेलं आहे. हे सर्व एकजीव करून ठेवायचं आहे आणि हे संपूर्ण एकजीव झाल्यानंतर 1 तासभर आपल्याला त्याला मॅग्नेट होण्यासाठी ठेवायचं आहे. म्हणजे तो जो मसाला, ते दही, त्या कटाळलेलं अंडं ते सगळं त्याच्यामध्ये मिक्स होतं आणि त्याला चांगल्या प्रकारची चव येते. चिकन 65 ॲक्च्युली हे ओरिजिनल चायनीज आहे. याच्यामध्ये 65 प्रकारचे मसाले मिक्स करतात म्हणून त्याचं नाव 65 होतं. पण आपण त्यात 65 नाही, आपण 6 तरी मसाले मिक्स करून आपण हे 65 बनवणार आहोत. हे सर्व आपल्याला एकजीव करून जायचं आहे आणि 1 तासभर मुरत ठेवायचं आहे. आणि एकदा मुरलं त्याच्यानंतर आपल्याला हे तेलात तळून घ्यायचं आहे. चिकन 65 हे आपण मॅग्नेट केलेलं चिकन जवळजवळ 2 तास होऊन गेलेले आहेत. ते आता आपण कढईमध्ये जिथं तेल उकळलेलं आहे या उकळलेल्या तेलामध्ये हळूहळू आपण सोडायचं आहे. तेल हातावरती उडणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि हळूहळू मंद आचेवरती हे तळून घ्यायचे सर्व, म्हणजे छान आतमध्येपर्यंत ते शिजले जातील. आणि तळून झाल्यानंतर ते आपल्याला एका बाउलमध्ये काढायचे. चिकन 65 हे चांगलं तळून द्यायचं. कढईमध्ये एकदम जास्त पण पीस सोडायचे नाहीत आपल्याला, थोडीशी जागा सोडायची, कारण हे चिकनचे पीस थोडेसे फुगतात तर तेलामध्ये. अजून थोडं बाकी आहे, आपण परत दुसऱ्या राऊंडमध्ये ते पुन्हा सोडूया. हे आधी सोडलेले चिकनचे पीस आपण तळून घेऊया, चांगले शिजतील आतपर्यंत. शिजल्यानंतर मग आपण ते एका बाउलमध्ये काढून घेऊया. थोड्या वेळानंतर त्याला एकदा पलटी पण करून घ्यायचं आहे, म्हणजे दोन्ही बाजूने चांगले ते भाजले जातील. दोन्ही बाजूने चांगले खरपूस भाजून झाल्यानंतर ते आता आपल्याला एका बॉईलमध्ये काढून घ्यायचे आहेत. चिकन 65 हे आपले तयार झालेले आहे. चिकन 65 हे असे बाउलमध्ये काढून घ्यायचे. लहान मुलांचं आवडतं खाद्य चिकन 65, कारण हे बोनलेस असतं, त्याच्यामध्ये फक्त मांसच असतं. चिकन 65